वडिलोपार्जित जमीन जाते काळजाचा तुकडा द्यायला तयार आहे आम्ही. वेळापूरला तीर्थक्षेत्रामध्ये घ्यावं आणि शक्तिपीठ महामार्गाच्या त्या आराखड्यात घ्यावं, जेणेकरून वेळापूरला सुद्धा शक्तिपीठाचा एक दर्जा द्यावा. ही MIDCची एक मागणी की माळशिरस तालुक्यात एक मोठी MIDC व्हावी आणि ती MIDC अशी व्हावी की ह्या शक्तिपीठ महामार्गाला जवळ असावी. तर आमच्या तालुक्यात MIDC झाली ती शक्तिपीठा मार्गाच्या नादाने जर ती देशाशी जोडली गेली तर आमच्यातल्या युवकांना खूप मोठा त्याचा फायदा होणार आहे. भविष्यात आम्हाला वाटत नव्हतं की आमच्याकडे हा रस्ता येईल म्हणून. आम्हाला स्वप्नसुद्धा वाटलं नव्हतं हा रस्ता आमच्याकडे येईल म्हणून. म्हणजे खरोखर आपल्या भागातनं रस्ता जातो ही खरं तर त्या भागातल्या शेतकऱ्यांसाठीची संधी आहे. समुद्र नाही आहे, आमच्याकडे रेल्वे नाही आहे, तरी आमचा हा आमची एक ही मेन लाईन ठरू शकणार आहे या शक्तिपीठ महामार्गाची. किरीत रस्त्याची भरपूर म्हणजे व्यवस्था नाही, त्यामुळे आम्हाला एक प्रकारचा आनंद झाला बाबा एवढा मोठा मार्ग आमच्यातून जातोय. ह्याचा असा काल उठलेला की रेडिरेक्टरच्या प्रमाणे दर मिळणार आहे शासनाचा आणि MSRDCचा प्रोजेक्ट असल्यामुळे दोन पट मोबदला असा मिळणार आहे. आमचं काही रस्त्यासाठी दुमत नाही, पण आम्हाला व्यवस्थित मोबदला चांगला भेटला पाहिजे. नमस्कार, मी उमेश घोंगडे बखरल्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. शक्तिपीठ महामार्गाचा आढावा आपण घेतोय. आपण बार्शी, माढा, पंढरपूर या तालुक्यातून हा जो रूट येतोय, हा जो मार्ग येतोय याचा आढावा घेतोय. त्या भागात जाऊन शेतकऱ्यांशी बोलतोय. आपण आज आलो आहोत माळशिरस तालुक्यातल्या वेळापूरमध्ये. वेळापूरच्या शेजारी शेरी नावाचा जो भाग आहे, निमगाव आणि वेळापूरच्या मधला, त्या भागात एका शेतात आहोत. इथूनच हा मार्ग जाणार आहे. अगदी या मंदिराच्या साधारणपणे 200 फूट पलीकडनं हा मार्ग असा या बाजूनं येतो आहे. हा पुढच्या निमगावला जाणार आहे या शेरीमधनं. शेरीमध्ये हा सगळा संपूर्ण जो परिसर आहे, संपूर्ण शेती बागायत आहे. तरी पण या भागाचं कौतुक असं, यातले बहुसंख्य जे शेतकरी आहेत ज्यांच्याशी मी आता अनौपचारिक बोललो, ते बहुसंख्य शेतकरी हे या शक्तिपीठ मार्गाच्या समर्थनार्थ आहेत. भूसंपादनाला बऱ्यापैकी सगळ्या शेतकऱ्यांचा होकार आहे. प्रत्यक्षात ते शेतकरी काय म्हणत आहेत आपण त्यांच्याशी बोलूया. याच्यामध्ये खूप मान्यवर, खूप मोठे शेतकरी आहेत. आपण प्रत्येकाची आधी पर्सनली ओळख करून घेऊ, नाव विचारू आणि मग या महामार्गाबद्दल त्यांची काय भूमिका आहे ती जाणून घेऊया. आपलं नाव? माझं नाव उमेश रावसाहेब माने देशमुख. माझं बाधित क्षेत्र 4.5 एकर जाते. जाण्याबद्दल काही दुमत नाही. हा चांगला प्रोजेक्ट आहे, पण सरकारनं आम्हाला योग्य चांगली मदत द्यावी. आज आमचे वडिलोपार्जित जमीन जाते काळजाचा तुकडा द्यायला तयार आहे आम्ही. ह्याच्यावरतीच आमची उपजीविका भागते, ह्याच्यावरतीच आम्ही उत्पन्न घेतोय. आणि आज ती जर आमचं हिरावून घेत असेल तरी आम्ही द्यायला तयार आहे. त्यातून पण एक चांगल्या कामासाठी आम्ही तयार झालो आहे, पण सरकारनं आमची दखल घ्यावी, आम्हाला जास्तीत जास्त मोबदला द्यावा. अच्छा, आपण 3-4 तालुक्यात फिरलो आहे या मार्गावरती. प्रत्येक शेतकऱ्यात आता यांनी जी भूमिका मांडली तीच भूमिका अगदी प्रत्येक शेतकऱ्याची आहे. आम्ही जमीन द्यायला तयार आहोत, काळजाचा तुकडा देतो आहे, मात्र सरकारनं मोबदला चांगला द्यावा. मला वाटतं सरकार निश्चितपणे यांच्या भूमिकेचा विचार करेल. हे आहेत विक्रमसिंह माने देशमुख. या सगळ्यामध्ये यांचा रोल फार महत्त्वाचा आहे. हे काल सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना समर्थनार्थ जे शेतकरी आहेत त्यांच्या सह्यांचं निवेदन घेऊन काल सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना भेटले, त्यांच्या इतर सहकाऱ्यांसह, आणि त्यांनी ते निवेदन दिलं. या भागात जी काही या रस्त्याच्या समर्थनार्थ भूमिका आहे, जी पॉझिटिव्ह भूमिका आहे, त्याच्यामध्ये विक्रम भाऊंचा वाटा मोठा आहे. कालचं काय काय नेमकं जिल्हाधिकारी काय म्हणाले? काल आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना भेटलो आणि बऱ्याच गोष्टी अशा होत्या की आमच्या शेतकऱ्यांना लक्षात येत नव्हतं की नक्की होणार आहे काय, की बाबा आपल्याला किती पैसे मिळणार, आपले किती क्षेत्र जाणार, ह्या सगळ्या गोष्टींवर आम्ही कलेक्टर साहेबांशी चर्चा केली. सर्वसाधारण आमच्या वेळापूर गावातून एक 5 ते 7 किलोमीटरचा आसपास हा रस्ता जाणार आहे आणि साधारण मी सगळ्यांचे उतारे काढले जे बाधित होणार आहेत. ते एकूण 207 उतारे निघाले आणि जर तुम्ही पोट हिस्से बघितले तर ते 1300 ते 1400 जात आहेत. म्हणजे जवळजवळ 1300 ते 1400 शेतकरी यात बाधित होणार आहेत. ह्यांचा सगळ्यांचा हा विषय घेऊन एक कळकळीचा विषय होता म्हणून आम्ही कलेक्टर साहेबांना भेटलो. आम्ही समर्थनाचं पत्र दिलं. कलेक्टर साहेबांशी बराच वेळ चर्चा केली. कलेक्टर साहेब अतिशय
खूप मोठा आम्हाला वेळ देऊन 40 मिनटं जवळजवळ आम्हाला त्यांनी वेळ दिला. त्यात आम्ही त्यांच्याशी चर्चा केली. त्यांनी आमच्या जेवढ्या शंका होत्या त्या सगळ्या दूर केलेल्या आहेत. आणि ह्यानंतर त्यांनी आम्ही ज्या मागण्या केल्या की बाबा 3 मीटरचा जो रस्त्याला सर्व्हिस रोड राहणार आहे तो 3 मीटरचा न ठेवता 5 मीटरचा ठेवावा, जेणेकरून भविष्यात जरी त्या रस्त्याला वाहतूक वाढली, कारण तो रस्ता झाल्यानंतर ज्या शेतकऱ्यांच्या लगत तो रस्ता होणार आहे त्या शेतकऱ्यांचं सुद्धा उद्या जमिनीला किंमत वाढणार आहे. कदाचित तिथं प्लॉटिंग होऊ शकतं आणि तिथली रहदारी वाढू शकते. ह्या अनुषंगाने आम्ही ती एक मागणी केली. दुसरी आमची महत्त्वाची मागणी होती म्हणजे वेळापूरला तीर्थक्षेत्रामध्ये घ्यावं आणि शक्तिपीठ महामार्गाच्या त्या आराखड्यात घ्यावं, जेणेकरून वेळापूरला सुद्धा शक्तिपीठाचा एक दर्जा द्यावा. ते एक मागणी आमची होती. आणि आमची प्रामुख्याने एक मागणी आहे की जिथं हायवे जातो आहे त्या हायवेला तुम्ही जिथं मॉल्स आणि फूड मॉल्स, पेट्रोल पंप्स किंवा काही बनवणार असाल तर तिथं प्राधान्याने ज्या शेतकऱ्यांची पूर्ण क्षेत्र जात आहे किंवा जास्त बाधित होत आहेत त्या शेतकऱ्यांना तिथं प्राधान्य देऊन ती जागा दिली जावी, जेणेकरून त्यांची जी शेताची उपजीविका जाणार आहे ते तिथं काहीतरी पैसे कमवू शकतील. ह्या अर्थाने आम्ही अशा सगळ्या मागण्या केलेल्या आहेत. कलेक्टर साहेबांनी त्याच्यावर खूप आम्हाला आश्वासनं दिलीत. आणि आमची MIDCची एक मागणी आहे की माळशिरस तालुक्यात एक मोठी MIDC व्हावी आणि ती MIDC अशी व्हावी की ह्या शक्तिपीठ महामार्गाला जवळ असावी, जेणेकरून आमच्या माळशिरस तालुक्याचा आणि वेळापूरचा पूर्ण विकास व्हावा. त्यामुळे आणि MIDC तिथं झाली तर मोठे उद्योगधंदे तिथं येतील आणि उद्योगधंदे आल्यामुळे आमच्यातले ज्या युवकांना बाहेरच्या MIDCमध्ये जाऊन नोकऱ्या कराव्या लागतात किंवा कोणाला जाऊन एखादं छोटंसं मॅन्युफॅक्चरिंग युनिट टाकावं लागतं आणि ती ये जा करावी लागते आणि तो कारणाशिवाय खर्च वाढतो. तर आमच्या तालुक्यात MIDC झाली आणि ती शक्तिपीठा मार्गाच्या नादाने जर ती देशाशी जोडली गेली तर आमच्यातल्या युवकांना खूप मोठा त्याचा फायदा होणार आहे. बऱ्याच आमच्यातल्या शेतकऱ्यांना हे कळत नाही की शक्तिपीठ महामार्गामुळं पुढं येणाऱ्या भविष्यातील पिढ्यांना त्याचा किती फायदा होईल. आज त्यांना ते लक्षात येत नाही. ते ज्यावेळेस त्यांना लक्षात येईल त्यावेळेस बरेचसे जे विरोध करतायत ते सुद्धा त्यातून बाहेर पडतील आणि समर्थन करायला सुरू करतील असं मला वाटतंय. बघा, जाणतेपणा काय असतो. गेली 3-4 मिनटं ते बोलत होते. त्यांनी जे मुद्दे मांडले काल कलेक्टर साहेबांकडं त्यांनी जे निवेदन दिलं त्या निवेदनामध्ये त्यांनी सांगितलेले आता जे सगळे मुद्दे आहेत, खरं तर या पद्धतीनं अशा मुद्द्यांचा समावेश करून जर भूसंपादन झालं आणि हा संपूर्ण रस्ता झाला तर हे खरं तर भूसंपादनाचं अशा राष्ट्रीय महामार्गांचं एक चांगलं मॉडेल होईल. हा केवळ यांनी आत्ता भाऊनी जे सांगितलं तर हे प्रत्यक्षात सगळं झालं तर हा केवळ रस्ता नाही होणार, तर त्या रस्त्याबरोबरच या सगळ्या भागातला खरोखर पायाभूत सुविधांच्या आधारे जो काही ज्याला आपण सेल्फ डेव्हलपमेंट म्हणतो MSRDCच्या माध्यमातून हे होणार आहे. पण यांनी MIDC सांगितलं किंवा फूड मॉलसाठी जागा सांगितल्या किंवा अर्धनारी नटेश्वरासारखं हे वेळापूरचं देवस्थान हे जे या रस्त्याला म्हणजे तीर्थक्षेत्राचा त्याला दर्जा मिळावा, समावेश व्हावा, अशा ज्या काही यांच्या मागण्या आहेत खरोखर दूरदर्शीपणानं विचार केलेला आहे. हे खूप चांगलं मॉडेल आत्ता यांनी जे सगळं सांगितलं हे खरोखर तर विकासाचं चांगलं मॉडेल होऊ शकतं. भाऊ, तुम्ही बऱ्यापैकी या सगळ्या शेतकऱ्यांना एकत्रित केलं आहे. यातल्या ज्या सकारात्मक बाजू आहेत, हा रस्ता होणं कसं आवश्यक आहे हे बहुसंख्य लोकांना तुम्ही समजावून सांगितलं. मला वाटतं तुम्ही वेळापूरपुरतं किंवा या भागापुरतं मर्यादित न राहता तुम्ही थोडंसं लीड केलं आणि मग पुढं खटावमध्ये असेल, कोल्हापूरमध्ये असेल, सांगलीत असेल किंवा अगदी इकडं मानमध्ये असेल तर तुम्ही खरोखर या पद्धतीनं, कारण तुम्ही आत्ता जे सांगितलं ते खूप चांगलं आहे, खूप सकारात्मक आहे, या पद्धतीनं त्या भागाला आता इथं तुम्ही जसं सांगितलं तसं त्या भागात आणखी काय वेगळं करता येऊ शकतं. तर तुम्ही या पद्धतीनं तिथल्या स्थानिक भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या मदतीनं शेतकऱ्यांपर्यंत गेला, या भूमिका सांगितल्या तर निश्चितपणे होणारा जो विरोध आहे या भागात फारसा विरोध खरं नाही आहे, पण जो काही आहे तोही कमी होईल. नाही, निश्चितच करायला काही हरकत नाही, कारण कुणीतरी आता लोकांना समजून सांगितलं पाहिजे. तसं पाहायला गेलं तर वेळापूर, माळशिरस तालुका आणि बरेचसे तालुके जे ह्या महामार्गाला जोडले जाणार आहेत हे सगळे लँडलॉक्ड तालुके आहेत. लँडलॉक्ड ह्याचा अर्थ चारी बाजूनी जमीनच आहे, क्षेत्र आहे. आमच्याकडं समुद्र नाही आहे, आमच्याकडं रेल्वे नाही आहे, तरी आमचा हा आमची एक ही मेन लाईन ठरू शकणार आहे ह्या शक्तिपीठ महामार्गाची, जेणेकरून आमचे जे काही इथं शेती उत्पन्न होणार आहे उत्पादन ते आम्हाला बाहेर पाठवायला अतिशय ह्या महामार्गातनं सोपं जाणार आहे. तरी माझी सगळ्या लोकांना हीच विनंती राहील की तुम्ही
विचार आणि कारणाशिवाय विरोध करू नका. तुम्ही ह्याच्याबरोबर या. आपण चांगल्या मोबदल्यासाठी नक्की शासनाबरोबर हे करूया, मागणी करूया. वाटल्यास लागल्यास आपण मुख्यमंत्र्यांपर्यंत जाऊ आणि ह्या प्रश्नात काही कोणाला कमी मिळत असतील पैसे, कारण काही ठिकाणी कसं झालेलं आहे साहेब की काही ठिकाणी तुमचं जे रेडी रेकनर आहे त्या गावचा तो दरच कमी आहे. काय गावात असं झालेलं आहे की त्या गावातल्या लोकांनी जी पड होती म्हणजे पोट खराब ती पोट खराब सातबाऱ्यातनं काढलेली नाही आहे. त्यामुळे त्या क्षेत्राला किती मिळेल काय मिळेल ही सुद्धा शंका होती. पण काल कलेक्टर साहेबांनी आम्हाला तेही आश्वासन दिलं की आम्ही जागेवर येणार, जागेवर तुमच्या शेताची पाहणी करणार. जर तुमच्या क्षेत्रात पीक पाणी जर उभे असेल तर त्याच्याप्रमाणेच आम्ही त्याची नोंद घेणार. एवढं आम्हाला सगळं कलेक्टर साहेबांनी सांगितलं नसताना आम्ही विरोध का करायचा हा मला आता प्रश्न त्या लोकांना विचारायचा आहे. बघा, बोलणं राहणं खूप साधं असलं तरी विक्रमसिंह माने देशमुख हे नाव मोठं आहे या भागातलं. त्यांनी सांगितलेलं लोक ऐकतात आणि मी आत्ता म्हटलं तसं या पुढच्या भागात सुद्धा ज्या ज्या भागात अडचणी त्या भागात ते निश्चित जातील, कारण त्यांनी खरोखर विकासाचं एक चांगलं मॉड्यूल आपल्याला आत्ता सांगितलेलं आहे. आपल्यासोबत आणखी एक माने देशमुख आहे, त्यांचं नाव फक्त मला धैर्यशील विलासराव माने देशमुख. धैर्यशील माने देशमुख. तुमचं किती क्षेत्र बाधित माझं होतं? 2 एकर क्षेत्र बाधित होतं आहे. माझी पण बागायत जमीन आहे 2 एकर, काळी बोर जमीन आहे. हो, पीक चांगलं येतं त्यात. पण आता शेवटी कसं आहे, रस्त्यासाठी आम्ही पण समर्थन दिलं आहे, पण फक्त आम्हाला इथून पुढे सरकारनं आम्हाला चांगला मोबदला मिळावा. आणि आमचे महत्त्वाचे म्हणजे शिरीत रस्त्याची भरपूर म्हणजे व्यवस्था नाही. त्यामुळं आम्हाला एक प्रकारचा आनंद झाला बाबा एवढा मोठा मार्ग आमच्यातून जातोय, त्यामुळं आमचं समर्थन आहे त्या रोडला. तुमचं एकूण क्षेत्र किती आहे? आमचं एकूण क्षेत्र 27 एकर आहे. त्यापैकी आता 2 एकर जाते. 2 एकर जाते. हां, पण बागायत क्षेत्र आहे सगळं आमचं. सगळं बागायत आहे आणि बागायत. मधून गेल्यामुळे शेती 2 तुकडे पडणार आहेत का? नाही, एका बाजूनं जातो. एका बाजूनं एका बाजून खालच्या बाजूनं जातो. त्यामुळं काय कारण बहुसंख्य आम्ही ज्या ज्या हो भागात जाते गेलो, 2 बाजू 2 भाग बऱ्याच लोकांचे झालेत. तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय आवाहन कराल? नाही, माझं मत आहे बाकीच्या शेतकऱ्यांनी कसं आहे, काय कायच्या अडचणी आहेत त्या बाबा पूर्ण जात आहे त्याचं, त्यांनी बाकीचा सगळा विचार करावा, मोबदला व्यवस्थित मिळेल आणि त्या दृष्टीनं उद्योगधंद्यासाठी आपल्याला त्याचा पुढच्या भविष्यात फायदा होणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी समर्थन द्यावं अशी माझी अपेक्षा आहे. सगळ्या माने देशमुखांनी हे सांगितलंय, याचा विचार करून इतर शेतकरी सुद्धा समर्थन देतील अशी अपेक्षा करू आपण. तुम्ही नाही का बोलला? बोला काहीतरी. काय तुमची भूमिका? गणेश वसंतराव माने देशमुख. आपलं एकूण 3-3.5 एकर क्षेत्र आहे, त्यातून आपलं 2 एकर बाधित होतंय म्हणजे आपलं काही राहतच नाही. इकडे 10 गुंठ राहते, इकडे 5 गुंठ राहते, त्यामुळं खूप अवघड आहे. आमचं काही रस्त्यासाठी दुमत नाही, पण आम्हाला व्यवस्थित मोबदला चांगला भेटला पाहिजे. मोबदला चांगला मिळाला पाहिजे. सगळ्या शेतकऱ्यांची ही भूमिका आहे, शेतकरी असल्यामुळे सगळीकडे हीच भूमिका आहे. मला वाटतं सरकार याचा नक्की विचार करणार आहे. आपलं नाव? भारत नानसो माने देशमुख. तुमचं किती क्षेत्र आहे एकूण? एकूण 7.5 एकर आहे, 3.25-4 एकर जाते. अरे, तुमचं सर्वाधिक जाताना दिसतंय. हो तुम्हाला सर्वाधिक पैसे मिळतील. हो मिळतील. जास्ती मोबदला मिळावा. कुठे याच पट्ट्यात आहे का तुमचं? हो, याच पट्ट्यात पुढे पुढल्या साईडला. अच्छा. पण काय इतर शेतकऱ्यांना काय आव्हान कराल? मी आता ह्यांना जसं विचारलं, काय माहिती आहे का, सगळ्यांनी ह्यात सामील व्हावं. हे चांगलं आहे, समर्थन द्यावं. भविष्यात हे आम्हाला वाटत नव्हतं की आमच्याकडे हा रस्ता येईल म्हणून. आम्हाला स्वप्नसुद्धा वाटलं नव्हतं हा रस्ता आमच्याकडे येईल म्हणून. म्हणजे खरोखर आपल्या खरोखर भागातनं रस्ता जातो, ही खरं तर त्या भागातल्या शेतकऱ्यांसाठी जी संधी आहे. संधी आहे आम्हाला. अच्छा. मग तुम्ही इतर शेतकऱ्यांना सुद्धा हे सांगाल की ही सुवर्ण संधी आहे. ही सुवर्ण संधी आहे आपल्यासाठी, अच्छा. सर्व शेतकरी बांधवांना. मला वाटतं अजून पण ह्याच्यातले बरेच जण आहेत ज्यांची गाडगेंचं काय पहिलं नाव? माझं नाव विराज सुभाषराव गाडगे. माझं या ठिकाणी 2 ठिकाणी क्षेत्र आहे, वेळापूर आणि निमगाव शिवाला. माझं एकूण क्षेत्र 35 एकर आहे, पैकी माझं 9.5 एकर क्षेत्र बाधित होतं आहे. आणि ह्याचा असा कालावधी उठलेला आहे की रेडी रेक्टरच्या प्रमाणे दर मिळणार आहे शासनाचा, आणि MSRDCचा प्रोजेक्ट असल्यामुळे 2 पट मोबदला असा मिळणार आहे. असा ग्रामीण ह्याला रेडी रेक्टरच्या 2 पट मिळणार आहे असा इथं ग्रामीण लेवलला सगळा कालवा आहे. याचा अजूनपर्यंत कोणतंही स्पष्टीकरण आम्हाला आलेलं नाही. बरं. अर्थात हे स्पष्टीकरण आता कुणाकडेच नाही आहे. कलेक्टर सुद्धा ह्याच्याबद्दल थेटपणे सांगत नाही आहेत. आत्ता आपण बोललो होतोय विक्रमसिंह माने देशमुख कलेक्टर साहेबांना भेटले निवेदन घेऊन, त्याच्यामध्ये ते क्लिअरिटी देतील. तुम्ही पण होता, पण ते क्लिअरिटी देतील आपल्याला. पण 9.5 एकर म्हणजे सर्वाधिक क्षेत्र तुमचं जाते आता जेवढे इथं आहेत त्याच्यामध्ये. तुम्हाला पैसे खूप चांगले मिळणार आहेत. म्हणजे आमचं समर्थन आहे, पण अटी शर्तीसह समर्थन आहे आमचं. अच्छा. तुमचा सगळ्यात मोठी अट आहे ते
रेडी रेकनरच्या 4 फूट मिळावं, 5 फूट मिळावं, असंच अशीच मागणी आहे का? 2 गावच्या शिवारावर रस्ता आहे, माझं क्षेत्र आहे. 1 पाऊल टाकला की वेळापूरचं शिवा आहे आणि 1 पाऊल टाकला निमगाव शिवा आहे. एका क्षेत्राचं रेडी रेकनर आहे 13 लाख रुपये आणि 1 पाऊल टाकला की निमगाव क्षेत्र आहे, तिथं 6 लाख रुपये रेडी रेकनर आहे. अच्छा, दोन्हीकडे क्षेत्र बागायती आहे आमचं. अच्छा, एवढा फरक आहे. हां, एवढा फरक. त्याच्यामध्ये नक्की काहीतरी मध्यमार्ग निघेल. मला वाटतं विक्रम भाऊ ह्याच्यात काहीतरी क्लिअर सांगतील. तुम्ही बोलला असाल कलेक्टर साहेबांना काल. 2013चा कायदा असा सांगतो, म्हणजे सेंट्रल ॲक्विजिशन म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचा, की 4 पट किंवा 5 पट असा आहे. तोच कायदा MSRDCला सुद्धा लागू आहे. MSRDCचा काही वेगळा कायदा नाही. फक्त MSRDCमध्ये एक नवीन त्यांनी एक चांगली गोष्ट टाकली आहे की कलेक्टरकडं एक डिस्क्रिशनरी पॉवर्स दिल्यात की जेणेकरून जे शेतकरी पहिल्यांदा आपली शेतजमीन हँडओव्हर करतील त्यांना डायरेक्ट कलेक्टर साहेब 25% रक्कम जादा ॲडिशनल देऊ शकतात, असं आहे. आता हे करत असताना तुमच्या विहिरी, झाडे, परत तुमच्या बोरवेल्स, तुमची काही बांधकामं असतील, ह्या सगळ्यांचा ह्यात विचार केला जाणार आहे. त्याच्या सगळ्यांच्या किमती ठरवल्या झालेल्या असतात, त्या किमतीप्रमाणे त्याचे पैसे मिळणार आहेत, त्याची अडचण नाही. आणि दोन पट नाही आहे, हे 4-5 पटीनंच असतं. फक्त जिथं रेडी रेकनरचा दर कमी आहे तिथं मात्र त्या जमिनीचाच दर कमी असल्यामुळं तुम्ही तिथं 4 पट जरी लावली तर ते तुम्हाला दिसताना इतर गावाच्या तुलनेत ते कमी दिसणार आहे. तर तसं जरी असलं तरी आम्ही त्याची पण मागणी केली कलेक्टर साहेबांना की बाबा निमगावचा रेडी रेकनरचा रेट कमी आहे, तर तुम्ही निमगावला ज्यावेळेस मोबदला द्याचाल तर आमचा फुल सपोर्ट आहे. आमची सॉलिडॅरिटीली वी स्टँड विथ निमगावच्या शेतकऱ्यांबरोबर की त्यांना आम्हाला जो दर मिळतो तसाच त्यांनाही दर मिळावा. आणि आम्हाला जो दर मिळणार आहे तो तुम्ही तुमचं पुरंदरचा एअरपोर्ट आणि समृद्धी महामार्ग या दोन्हीच्या पटीत त्याप्रमाणे आम्हाला देण्यात यावा अशी आमची मागणी आहे. तशी मागणी केलेली आहे आपण. आणि त्या 4 पट तर कुठंच गेलेलं नाही, ते तर मिळणार, त्यात काही शंका नाही. पण जिथं रेडी रेकनरच कमी आहे तिथं हा विषय प्रॉब्लेमॅटिक आहे. तुमच्या प्रश्नाचं उत्तर खरं तर आत्ता यांनीच दिलेलं आहे की ते 2 पट नाही तर 4 पट आहे आणि त्याच्यात काय ॲडिशनल गोष्टीसुद्धा अजून होऊ शकतील. त्यामुळं तुमच्या मनात शंका त्यांनी दूर केली आहे. पण आणखी सरकारी GR निघेल किंवा जेव्हा प्रत्यक्ष कार्यवाही होईल तेव्हा ते क्लिअर होऊन जाईल. बरोबर आहे ना? याच्यामध्ये मला वाटतं अजून काही लोकांना बोलायचं. बोला, काय नाव तरी सांगा बरं. काय आपलं काय नसेल, नुसतं नाव सांगा, आपण बाकीचे गप्पा मारू. बाधित आहे. किती बाधित? संदेश तुकाराम देशमुख. बाधित 2 एकर. किती आहे? 3 एकर आहे. 2-2.5 एकर आहे. तुमचं एकूण क्षेत्र किती आहे? क्षेत्र कमीच आहे, 5 एकर आहे. 5 एकर, त्यातलं तरी 2 एकर जाते. 2 एकर. अच्छा, मला असं वाटतं की हा जो एकूण अनुभव आहे आपला, एकूण सगळ्या या दौऱ्यातला, आत्ता आपण 3-4 तालुक्यांमध्ये फिरलो, त्यातला हा विक्रम भाऊंना खरं सांगायला मला आवडेल तुम्हाला सगळ्यांनाच की इथला अनुभव हा सगळ्यात चांगला आहे. 100% पॉझिटिव्ह, 100% समर्थन हे संपूर्ण या 4 तालुक्यांमध्ये या ठिकाणी मला पहिल्यांदा बघायला मिळालं. अर्थात बाकीच्या प्रत्येक ठिकाणी 100% विरोध आहे असं नाही आहे. जवळजवळ 80-85-90% लोकांचा पाठिंबा आहे. फक्त सगळीकडे साधर्म्य एक आहे, प्रत्येकाला मोबदला सरकारनं व्यवस्थित द्यावा आणि त्याची लवकर क्लिअरिटी द्यावी, संभ्रमावस्था दूर करावी, ही सगळीकडचीच सामायिक मागणी आहे. आता आपण इथं वेळापूरच्या शेरीमध्ये आहोत, सगळ्या शेतकऱ्यांशी बोललो. पुढच्या भागात आपण वेळापूरच्या पुढं निमगावला जाणार आहोत. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी सविस्तर तिथल्या शेतकऱ्यांशी बोलणारच आहोत. आत्ता आणखी विक्रम भाऊ आपल्याला काय बोलत आहेत आपण त्यांच्याशी पुन्हा त्यांचं ऐकून घेऊ. माननीय कलेक्टर साहेबांनी त्याचंही क्लॅरिफिकेशन दिलेलं आहे की जो दर किंवा जे किंमत मिळणार आहे मोबदल्याची ते सर्वसाधारण जुलै एंड किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात ते क्लिअर होईल. कारण ज्यावेळेस 15/2चा नोटीस निघेल, ती नोटीस निघाल्यावर तुमच्या मोजण्या होणार, जाग्यावर मोजण्या होणार, तुमच्या क्षेत्रात किती आहे काय आहे त्याच्यावर तो दर ठरला जाणार आहे. तो जुलै-ऑगस्टपर्यंत आपल्याला कळेल. हे सगळ्याच आत्ता भाऊनी सांगितलं त्याप्रमाणे सगळ्याच शेतकऱ्यांनी 1 महिना, 1.5 महिना, 2 महिने थोडंसं संयम ठेवायची गरज आहे. कारण मी असं का म्हणतो आहे, प्रत्येक ठिकाणी हाच प्रश्न येतो आहे आणि प्रत्येकाच्या मनात एवढा एकमेव सर्वाधिक प्रश्न आहे की आम्हाला मोबदला किती मिळणार आणि सरकार त्याची क्लिअरिटी देत नाही. सगळीकडं आम्ही पण सांगायचा प्रयत्न केला की आत्ता भाऊनी सांगितलं तसं की त्याला काही वेळ लागतो. आत्ता अगदीच प्रायमरी लेवलला सगळं सुरू आहे. 1-2 महिन्यात त्या सगळ्या गोष्टी होणार आहे. आणि हे जे ॲक्विजिशन आहे, हे जे भूसंपादन आहे, हे इतर प्रकल्पांसारखं असणार नाही. हे खूप तातडीनं आणि खूप स्पीडनं होणारी गोष्ट आहे. त्यामुळे पुढच्या 6 महिन्यात कदाचित हे भूसंपादन झालेलं असेल. आपण खरं तर या सगळ्या
शेतकऱ्यांना इथल्या शहरीतल्या त्यांचं अभिनंदन करूया, शुभेच्छा देऊया. कारण ज्या पद्धतीनं पॉझिटिव्ह भूमिका घेऊन त्यांनी या सगळ्या प्रोजेक्टकडे पाहिलेलं आहे, हीच भूमिका या सगळ्या महामार्गावरच्या सगळ्याच शेतकऱ्यांनी घेतली तर हा प्रोजेक्ट लवकरात लवकर होईल. शेतकऱ्यांना खूप चांगला मोबदला मिळेल आणि त्यांच्या आयुष्यामध्येही चांगले दिवस येतील. थांबूया आपण इथंच. धन्यवाद. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.